आत्ताच आमच्या वैशूताईने सांगितलं तसंच मी सुद्धा या मार्गात आल्यानंतर मलाही बरेचसे अनुभव आले आणि प्रत्येक सेवक हा मार्गात आल्यानंतर अनुभव हा घेतच असतो. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की तुम्ही आम्ही सर्व या ठिकाणी अनेकातून एकात आहे. सर्व देवी देवतांचे विसर्जन केलं. विसर्जन करायच्या आधी आपल्याला जे समाधान पाहिजे होतं ते मिळत नव्हतं आणि या मार्गात आल्यानंतर तत्वशब्द नियमाच्या आधारावर समाधान मिळालं म्हणून आपण या मार्गाला पुढे नेत आहोत आणि मार्गात जीवन जगत आहोत. आत्ताच आमच्या आवारी भाऊ सुद्धा यांनी सुद्धा खूप सुंदर असं अनुभव सांगितला, परंतु त्यांनी ते बोलताना असे बोलले की कुणाचंच काही नाही. परंतु होते कसं, जरी आपण एका गावात 3 नाही 30 कुटुंबाचे सेवक आहोत, परंतु प्रत्येकाची वार्ता प्रत्येकाला माहीत नसते. कारण तुम्ही भाऊचं घर तिकडं आहे आणि आमच्या इकडे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की एखाद्या व्यक्तीला सेवकाला असो अनेक वाल्याला असो की त्याला आलेली अडचण आपण फोनच्या माध्यमातून किंवा कोणाच्या तरी माध्यमातून जर माहिती झाली तर आपण विचारपूस करतोच. आणि आवाज भाऊ हे मला रोजही मिळतात. आम्ही बोलतो, कधी 5 मिनिट बसतो, खरा पाणी खातो, बोलतो. कालही आमच्या वैशूबाई भेटल्या 5 मिनिट, मी स्वतः जाऊन बसलो. परिस्थिती काल बसण्याची अशी झाली की माझा फोन स्विच ऑफ झाला आणि मला ॲटोवाल्याचा नंबर पाहिजे नव्हता, कारण तर माझं घर घेऊन होतं कृषी केंद्रात. तो वैशूबाई म्हणत होती भाऊ त्यांचा नंबर नाही आहे. त्याही वेळेस मला अशी काही वैशूताईंनी सुद्धा माहिती दिली नाही का भाऊची तब्येत तुमच्या खराब झाली, आजही विनोद होऊ शकतात तुम्ही त्यांनी बोललो सांग म्हणून. अडचण जीवनात येणार आहे, पण आलेली अडचण आपण समोरच्या जवळ जर शेअर करू नये तर त्या अडचणीवर रस्ता निघणार नाही किंवा आपल्या मनात एक वेगळं फील वाटत असते. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की जसे आमच्या पांढऱ्या बजीचे डोळे काढले, जग जे माहीत झालं होतं की पांढऱ्या बजीचे डोळे काढले तर सेवक या नात्याने आपण घरी गेलं पाहिजे. हे प्रत्येक सेवकाचं असो नानसेवकाचं असो हे कर्तव्य असते रिलेटिव्ह म्हणून. म्हणून ह्या शब्दाचा विनोद भाऊनही राग मानू नये, आम्हीही मानू नये, कारण ही गोष्ट आम्हाला कधीच माहीत नाही झाली, कारण तो भेटते तेव्हाही बोलला नाही. म्हणून हा मार्ग अनुभवावर आधारित आणि मी ह्या मार्गात 2008 मध्ये आलो. शून्यातला माणूस आज त्या परमेश्वराच्या कृपेनं तत्वशब्द नियमाच्या आधारावर जे उन्नती पाहिजे होती जीवनात ती उन्नती मिळाली. आणि ते उन्नती मिळवण्यासाठी निवड मार्गात आलो बा, आणि उन्नती होईल असंही नसते. त्याच्यासाठी जीवन जगत असताना कर्म हे सर्वश्रेष्ठ आहे. कर्म हे सर्वश्रेष्ठ आहे. पण तो धंदा कुठलाही असो, बाबांनी सांगितलं का प्रपंच साध्य हुए परमार्थ करे. आपल्याला परमार्थही करणे आहे, पण परमार्थ करायच्या आधी आपल्याला आपला काय साधनं आहे, प्रपंच साधनं आहे. आपला जो काही धंदा आहे, ड्युटी आहे, त्या माध्यमातून आपल्याला आपली घरगृहस्थी उंच आणणे. घरगृहस्थी उंच आणणे ते घरगृहस्थी उंच ह्या मार्गात आल्यानंतर एक्स्ट्रा होण्याला कारण की मार्गात याच्या अगोदर आपला पैसा वेस्टेज म्हणजे जो आपल्याला बाबांनी 5 नियम दिले, त्या 5 नियमातला जो 3रा नियम आहे, मार्गात आल्यानंतर त्या 3ऱ्या नियमाचं आपण काटेकोरपणाने पालन केलं तर आपला वेस्टेज जाणारा पैसा काय झाला, मार्गात आल्यामुळं थांबला आणि त्या घरगृहस्थीच्या कामी लागला. म्हणून खास करून या मार्गाचा सेवक समाधानी राहण्याला कारण तो 3रा नियम आहे. आणि जे 4 तत्व दिले तर आपण 4 तत्व द्यायच्या वेळेस ज्यावेळेस वचनबद्ध झालो होतो मार्गदर्शकाच्या निवासस्थानी, त्याच वेळेस आपण सर्व देवी देवतांचं विसर्जन करून या मार्गाकडे वळलो. म्हणून तोही आपला पैसा थांबला. वर्षाला कुठं गणपती पूजन इतर जे काही देवकारण येत होतं त्याच्यातही जाणारा आपला पैसा थांबला. म्हणून हा मार्ग अनुभवावर आधारित आहे. आणि परत ह्या दिवशी जे आमचे वांढऱ्या बाजी षष्टीचं हवन झालं आणि आता त्यांनी अनुभव सांगितला की हा योग खरोखर 12 वर्षानं त्याच्या अगोदरची माहीत नव्हती म्हणून त्या पहिली तारीख, परंतु 12 वर्षा अगोदरही 30 तारीख आली होती. आम्हाला माहीत होतं, कारण ते त्यांचा बैल त्या टायमात त्या गावचे कार्य सुरू होते. 12 वर्षाने येणारा त्याग. ह्याही वेळेस 24 ऑगस्ट असंच षष्टीचं हवन कार्य आलं होतं आणि परत 12 वर्षांनी ह्याही वर्षी 24 ऑगस्ट हीच तारीख आली. आणि दुसरा जो त्यांचा प्रश्न होता की मंडळामध्ये ज्या दिवशी भगवत षष्टीचं हवन कार्य होत नसते तिथं प्रगट दिन होत असतो. त्या प्रगट दिनाच्या दिवशी सर्व सेवकाला उपवास करणे हे अनिवार्य नाही. तसं मार्गदर्शन झालेलं नाही.
म्हणून आबाजींना ज्यावेळेस या ठिकाणी प्रश्न केला होता त्यावेळेस मी थोडं कन्फ्यूज झालो. म्हणून त्याच गोष्टीची मी साहेबांसोबत थोडी चर्चा केली. असा काही नियम आहे का, मार्गदर्शन झालं का? तर खारकरजी नाही, फक्त 15 नोव्हेंबरला सर्व सेवकाला साधे असो त्यागी असो उपवास करणे अनिवार्य आणि षष्टीच्या दिवशी सर्व कुटुंबाला उपवास करणे हे अनिवार्य आहे. म्हणून काही गोष्टीची आबाजींनी या ठिकाणी नोंद घ्यावी. उपवास करणं वाईट नाही, तुम्ही रोजही करू शकता, परंतु सगळ्यासाठी तो कंपल्सरी नियम नाही असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि जे माझी इच्छा होती ह्या वर्षाची इच्छा की शेती चांगली साधली पाहिजे. एवढाही पाणी पाऊस आहे, स्वतःची बैलजोडी नाही, तरी पण परमेश्वराच्या कृपेनं सर्व मालक कामं व्यवस्थित आहेत. परंतु ते करत असताना मानवाचंही कर्तव्य असते की वेळेला खूप महत्त्व द्यावं लागते. त्यावेळेतलं काम त्यावेळेत जर करून घेतलं परमेश्वरानं नक्कीच यश देत असते. मी आधीच सांगितलं, कर्म ही सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून केल्या न होता आहे रे, आधी केलंच पाहिजे. जगा हरी पलंगावरी हे मन ह्या मार्गात खोकं ठरलं. म्हणून प्रत्येक सेवकाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्या बी आपण धंद्यात आहोत, परमेश्वराला एवढंच सांगायचं का मी केलेल्या कामाला माझ्या काय पाहिजे, यश पाहिजे देणारा तो आहे. आणि ही महिन्यात होणारी तिसऱ्या रविवारची बैठक, शनिवारची बैठक, जेवढं जमत असेल तेवढं भगवत कार्य करा. कारण तो जो परमेश्वर आपल्याला देत असतो तर कधी आपल्याकडून कुठल्याच गोष्टीची अपेक्षा करत नसते. परंतु जे होणारे भगवत कार्य, ह्याच भगवत कार्यासाठी वेळ देणं म्हणजे परमेश्वराला कुठेतरी आपण मोबदला दिल्यासारखं होत असते. आणि परमेश्वरालाही वाटते की माझा सेवक माझ्या प्रती ओढ आहे बा. तर आपण ह्या सेवकाचं जसं आत्ता आमच्या आभारी भाऊनं सांगितलं अनुभव, जर परमेश्वराची कृपा, बाबाची कृपा आणि मार्गाचे सेवक नसते तर तेवढा मोठा अनर्थ टळला नसता. हेच त्या अनुभवातून सिद्ध झालं की जरी आपण साध्यात असो त्यागी असो त्याला महत्त्व नाही. सेवक हा बाबाचा तत्वशब्द, नियम, विनंती, प्रार्थना ज्या कुटुंबात होत असते त्या कुटुंबात सदैव परमेश्वर 24 तास वास करत असते. त्याचे अनुभव घेणं प्रत्येक मानवाचं हे कर्तव्य आहे. आजच्या प्रसंगी मी एवढंच बोलू इच्छितो. आणि माझ्या बोलण्या चालण्यात काही चुका झाल्या असतील, कुणाचे मनं दुखावले असतील, मी जे काही बोलतो ते स्पष्ट बोलत असतो. आवाज भाऊलाही माफी मागतो आणि आबाजीच्याही प्रश्नाला माफी मागतो. कदाचित त्यांनाही वाटत असेल का खारकरजी काय सांगते बा, त्याहीबद्दल माफी मागतो. आणि माझे 2 शब्द या ठिकाणी पूर्ण करतो. आपण भगवंताला आणि बाबाला एकतेने जय करू. भगवान बाबा हनुमान जी की जय। महान त्यागी बाबा जुमदेव जी की जय। परमा